बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 5. वामन पहाटे लवकरच उठून डोंगरगावला हजामतीला गेला. त्याला आपलं 12% काहीतरी चुकलं, आपल्या हातून काहीतरी अपराध झाल्यासारखं वाटू लागलं. त्याचंही एक पण होतं की मी दारू पिणार नाही म्हणजे पिणार नाही. त्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे 12% दारू पिणं बंद, घरदार सुखात ठेवीन. पण त्याला संभानं शपथा घालून जुलमानच बाटवलं. त्याच्या या गोष्टीवर विश्वास कोण ठेवणार, म्हणून त्यानंही जास्त सफाई दिली नाही. त्यापेक्षा सबसे चुप भला म्हणून डोंगरगाव गाठलं. बाची दारू काय सुटणार नाही. इकडून तिकडून सोडली तर 65 माणसं जुलमच पाजून बाटवतील. आपलं असंच चालणार आहे म्हणून यशवंता मायला समजावू लागला. लांब सुस्कारा सोडत शेवंता कंटाळून बोलली, जाऊ दे बाप्पा, आपल्या जिंदगानीलाच गेलं, नशीबच फुटकं. म्हणत शेवंता आपली कर्मकहाणी यशवंतापुढं पुस्तकाच्या पानासारखी वाचू लागली. लहानपणी बाप दारू पित होता. त्यानं पिऊन मायला मारलं की आमची रात रात उपाशीच भांडणं पाहण्यात जात होती. 4 बहिणी आणि एकुलता एक भाऊ, त्यांच्याही जीवनाची माती झाली. बापाच्या पिण्यानं शाळेत जायला जमलं नाही की कुठलं सुख भेटलं नाही. वाटलं होतं लग्न झाल्यावर जीवन सुधारल, पण आता तर संसारच पिदाडा निघाला. यशवंत तिच्याकडे पाहत होता. शेवंता बोलत होती, जाऊ द्या, काय करावं, जसं होईल तसं. म्हणत शेवंतानं कर्माचं खापर नशिबावर फोडून कामाला लागली. तसं तर आता माय लेकरानं वामनवर 3 उंजळी पाणी सोडून त्याच्याकडून सुखी संसाराची आशाच सोडली. शेवंताला दिवसभर तिच्या पिदाड्या बापाची आणि एकुलत्या एका तिच्या भावाची खूप खूप आठवण आली. 4 बहिणीत एकुलता एक भाऊ माधव, म्हणून त्याला बहिणी खूप जीव लावतात. शेवंताचा भाऊ पण 4 बहिणींची पाठ फोडून आलो म्हणून बहिणीच्या बोळवणी आळवणी सणावारला नेणं आणणं करतो. करणे धरणीला मागं पुढं पाहत नाही. बाकीच्या 3 बहिणींपेक्षा शेवंताची परिस्थिती जेमतेम, म्हणून जरा जास्त हातभार लावतो. डाळ दाना तिला गेल्या परत देतो. काही ना काही सोबत बांधून देतो. आज दिवसभर शेवंताला भावाची आठवण आली. सांच्याला घरी आल्यावर शेवंताच्या भावाचा निरोप आला. भोयाच्या बाबूने घरी येऊन सांगितलं की माधव म्हणला दाजीला येऊन जाय म्हणाव, काहीतरी काम आहे. रातभर दोघं गुलूगुलू बोलले. लेकरं झोपी गेली होती. जिकडं तिकडं अंधाराचं वातावरण. शेवंता नाराजच होती. वामननं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिची संसारासाठीची धडपड तो ओळखून होता. त्यानं तिच्या डोक्यावर ठेवलेला हात हलकेच तिच्या पाठीवरून फिरवला. वामनचा असा मायेचा स्पर्श खूप काही सांगून गेला. दोघं एकमेकात रमवून गेले. अंधार मात्र त्याच्या भावना ओळखून होता. त्या अंधारात दोघं रम्मान झाले. आज सकाळीच वामन शेवंताच्या भावानं बोलावलं म्हणून भेटण्यासाठी निघाला. शेवंताला बी जायचं होतं मामाच्या गावाला, पण तिथं काय जेवायचं काम आहे काय म्हणून शेवंतानं वसकाळल्यावर यशवंता गप्प बसला. वामननं यशवंतला डोंगरगावला पाटलांच्या जनावराचं औषध तयार करून दिलं. वामनला मुख्या जनावरांचं सुख दुःख समजतं म्हणून सगळे लोक त्याला जनावरांच्या बिमारला बोलावतात. तसं पाटलाने औषध मागितलं होतं. वामन वाडीला निघाला आणि यशवंत डोंगरगावच्या पाटलांकडे जनावराचं औषध घेऊन गेला. शेवंतानं भाकरी करत दोघालाही जेवून पाठवलं आणि उरलेल्या भाकरी थापत शेवंता चुलीजवळ बसली. तिलाही वावरात कामाला जायचं होतं. पाहता पाहता 10 साडे 10 वाजले. अंगणात भिंतीच्या आडोशाला असलेल्या चुलीवर आता उन्हाची तिरीप येऊ लागली. कोवळं ऊन बरं वाटत होतं, पण तेच कोवळं ऊन आता जरा प्रखर होऊन तापू लागलं.
उन्हाच्या चटक्यानं चुलीच्या भापनं शेवंताचं अंग घामाघूम झालं होतं. एका हातानं भाकरी तर एका हातात पदरानं ती कपाळावरला घाम पुसण्यात मग्न होती. संसाराचं रहाट गाडगं तिच्या मनात चालू असावं. तोच बाहेर आवाज आला. वामनदा, हायस का नाही घरी? रोज दारात पोतं टाकून हजामती करणारा वामन आणि यशवंत बी दिसत नव्हता म्हणून गिरायकानं आवाज दिला. त्या आवाजाला ओ देत शेवंता म्हणाली, नाहीत, ते गावाला गेलेत. तिचं उत्तर येईपर्यंत तो घरात आला. तो म्हणजे चौथ्या कोरच्या नामदेवरावांचा रंगा. माणूस जरा भारीच. रंगात रंगलेला रंगा शेवंताजवळ आला. काय भाभी, बोला या रिकाम्या नाहीत बा? नाही हो, ते आत्ताच गावाला गेल्यात. माया भावानं बोलवलं होतं. उन्हानं घामजोग झाल्या शेवंतानं पदरानं घाम पुसला. कामात मग्न असलेली शेवंत जरा अस्ताव्यस्त बसली होती. भाकरीचा उंडा चुरताना झुलणाऱ्या खांद्यावरला पदर सारखा घसरत होता. तिच्या घामाघूम झाल्या शरीराला पाहून रंगरावाच्या भावना पाजळू लागल्या व त्याच्या मनात कुविचारांच्या पालव्या फुटू लागल्या. रंगा गावातला असा तसाच माणूस, पण काहींनी डोसक्यावर घेतलं. मन बहाचर, बाई दिसली की मेनावानी पघळतं. त्यांचं वामनजवळ बलूतं होतं. वारकाच्या चुलीपस्तूर जाण्याची भाचर सवय पडली. आपल्या मोठेपणाचा फायदा घेणारी असली ही चावट माणसं. चुलीपुढं भीतीला हात टेकवत रंगानं शेवंताकडे तिरप्या नजरेनं पाहत दमदार श्वास सोडला आणि कपटी भावनेनं म्हणाला, भाभी, मग आम्ही असंच जावं का खाली हातानं? हो भाऊजी, ते उद्या येतील पहा. शेवंता प्रांजळ मनानं बोलली. उद्याचं उद्या हो, पण आत्ता काही नाही मग. त्याच्या अशा कोड्यात बोलण्यानं शेवंताच्या पोटात पाय उतरले. काळजात सळकण केलं. संपत्तीच्या जोरावर मात चढल्या रानडुकरांना सहज ओळखण्याएवढी ती चाणाक्ष होती. सामसूम वातावरणाने एकटेपणाचा फायदा घेत रंगानं आपलं जाळं पसरायला सुरुवात केली. जाऊ दे शेवंता, वामन नाही तर काय झालं, आपण दुसरी कामं आटोपून घेऊ. चल, होऊन जाऊ दे आत्ताच झकासपैकी. म्हणत रंगराव जरा मोठ्यानं हसलाच. रंगाचा विद्रूप चेहरा पाहून तो परिस्थितीचा फायदा घेत आपल्याशी वाईट नजरेनं बोलून आपल्याला जाळ्यात ओढतो आहे, त्यापेक्षा त्याचं जाळच कापून टाकते, थांब, असा निर्धार शेवंतानं केला. त्याच्या अशा वाईट बोलण्याचा शेवंताला खूप राग आला. अशा हलकट माणसांच्या जाळ्यात येऊन त्याला भुलणारी, त्याची शिकार होणारी शेवंता थोडीच होती. आपल्या पावित्र्यासाठी गरिबीच काय तर संसाराच्या आगीत भाजून भाजून संसाराचे चटके सहन करीत गरिबीनं संसार करत इज्जतीनं जगणारी शेवंता होती. गरिबीनं घेरलं म्हणून काय इज्जत थोडीच विशीला बांधायची असते. शेवंत आपल्या दारिद्र्याला सर्वस्व मानत होती. आहे त्या गोष्टीत समाधान मानून पतीशी एकनिष्ठ राहून पतिधर्म ती काटेकोरपणे पार पाडत होती. जणू आजची पतिव्रताच म्हणावी लागेल. रंगरावाचं बोलणं ऐकून तिचं मस्तकच फिरलं. पण आरडाओरडा करून शेवटी बदनामी आपलीच, कारण गाव पाटलांचं, मराठ्यांचं. याचा सर्व विचार शेवंताच्या डोक्यात आला. रंगराव आपल्या जवळ येतोय हे पाहून तिनं परिस्थिती ओळखली आणि चतुराईनं लगेच जवळ पडलेला इळा हातात घेतला. सावध होऊन कणकर शब्दात उत्तर दिलं, हे पहा रंगराव, पैशाच्या मस्तीनं सगळ्याच बाया भोगता येत नसतात. खऱ्या चारित्र्यवान बाईला पैसा आणि संपत्ती यापेक्षा मौल्यवान असते ते तिचं पावित्र्य आणि पती. पैशावर भाळणाऱ्या बायका तुम्ही भोगल्या असतील, पण गरिबीत उपाशी राहून इज्जत आणि चारित्र्य अबाधित ठेवून जगणारी मी बाई आहे. जर एक पाऊल पुढे याल तर मान छाटली जाईल. तरी रंगराव मागे सरला नाही. तेव्हा लांब सुस्कारा सोडत शिवंता पुन्हा म्हणाली, रंगराव, रंगराव याला इळा म्हणतात. त्याच इळ्याच्या आणीवर आम्ही लोक आमचं पोट भरतो. जेव्हा आमच्या इज्जतीवर हात उठतो तर याच इळ्यानं तो हात बुडापासून छाटून टाकायला आम्ही मागं पुढं पाहत नाही. ज्या इळ्याच्या आणीवर आम्ही पोट भरतो तोच इळा वेळ प्रसंगी प्रतिकाराला पोटात खुपसून आतडे बाहेर काढण्याची ताकद असते गरिबाची. एवढं लक्षात ठेवा.
आणि इथून निघा, निघा. असा खतरनाक इशारा शेवंतानं रंगरावांना दिला. हातात इळा घेऊन संतापलेलं चामुंडेचं रूप धारण केल्या शेवंतापुढं जाण्याची रंगरावांची हिंमतच कसली. जिथं स्त्री गरिबीपुढं हात टेकवते तिथंच अशा गिदाडांना गरिबीचे आणि इज्जतीचे लचके तोडण्याची संधी मिळते. शेवंतानं त्याचा विचार पायदळी तुडवला. कपाळावरल्या घामानं शेवंताच्या कपाळावरलं कुंकू सगळ्या कपाळानं झालं. खरंच तेच तिच्या पतिव्रतेचं प्रतीक असावं. रंगरावानं शेवंताचा करारीबाना ओळखला आणि कवळंडीतून पळून जाणाऱ्या कुत्र्यासारखा शेपूट घालून निघून गेला. त्याला खूप राग आला. रागानं रंगराव लाल भडक झाला. आजपर्यंतच्या आयुष्यात त्याला असं उत्तर मिळालं नव्हतं. त्याच्या मनात बदल्याची आग निर्माण झाली. काढू कुठं तरी बदला, असं मनाला समजावत त्यानं तिथून निघून जाण्यातच धन्यता मानली. शेवंताचंही दिवसभर कामात मन लागलं नाही. आपण केलं ते वाईट तर झालं नाही, असं दुहेरी मन तिचं होतं. ह्याच विचारात दिवस गेला. सांच्याला झापडीला गाई वासरं रानातून येत होती तेव्हा शेवंताही आले. नेमकाच वामन यशवंतही येऊन टेकले होते. शेवंता रानातून आल्यावर चहा पाणी झालं. वामनं सोबत आणलेली थैली सोडली आणि शेवंताच्या भावानं बहिणीच्या संसाराला बांधून दिलं ते सारं काही सोडून दाखवलं. डाळीदुळी, चटणी, हळद, जराशी मूग, तांदूळ असा सगळा संसारच माधव गेल्या परत बांधून देतो. तसा आजही दिला. दुसऱ्या बहिणीपेक्षा यशवंताच्या गरिबीच्या संसाराला एवढी चटणी मिठाचा तरी आधार म्हणून माधव हातभार लावतो. आज पस्तोर शेवंता कवाच माहेरून खाली हात आली नाही. वामन सारं दाखवत होता, पण शेवंताचं मन त्यात नव्हतं. ती उदास होती. तिच्या मनात सगळं घोळत होतं. सगळं सामान तिनं बाजूला सारलं आणि जेवाय वाढलं. जेवण आटोपून तिनं अंथरून टाकलं. यशवंत डोंगरगावला पायी गेल्यानं थकला होता. तो आडवा झाला. थोड्या वेळानं त्याला जाग आली. रात्रीचे 11 वाजत असतील. शेवंता धडधड रडत होते. दोघं नवरा बायको जागीच होते. पडल्या जागीच त्यांच्या गोष्टी सुरू होत्या. यशवंत पडल्या जागी कान देऊन ऐकत होता. दोघांच्याही बोलण्यातून एक सूर निघत होता. आपण काय करू शकतो. रंगाविषयी बोलणं चांगलंच अवघड होतं. शेवटी गावाच्या डोळ्यात आपणच. गाव मराठ्याचं, वारकाचं घर एक ना दोन. भावकीचं कसं असतं. भावकी म्हणावं आणि मुक बसावं. जितकं वाईट होईल तेवढं चांगलं वाटणारी माणसं म्हणजे भावकीतली माणसं. त्यांचा काय आधार. पाण्यात राहून मासळीशी वैर नको म्हणून हे सारं इथंच आपण विसरून जाऊ. पुन्हा नव्या उमेदीनं जगायचं. काहीच झालं नाही असं वागायचं. आपण त्यांना पुरत नाहीत. आपलं 4 चिल्ल्या पिल्ल्यांचं घर. तसं पाहिलं तर शेवंताच्या पावित्र्याला, स्वभावाला वामन चांगलंच ओळखून होता. आपण दारू पितो आणि गावातले लोक असं करतात ह्यावर वामनलाही आपण दारू पितो याचं वाईट वाटलं. आपण 12% चुकलो. त्यावर न बोललेलंच बरं म्हणून वामननं शेवंताची समजूत घातली. ह्या साऱ्या गोष्टी पडल्या जागी ऐकणारा यशवंत जास्त तर काही नाही, पण काहीतरी घडलं असं समजून तोही विसावला. शेवंताच्या धाडसाचं वामनला कौतुक वाटू लागलं. तिच्या चारित्र्य आणि पतिधर्म जोपासणाऱ्या पवित्र स्वभावाचा त्याला अभिमान वाटला. जळणाऱ्या दिव्यांकडे एकटक पाहत त्याच्या मनातील भावना डोळ्यात उतरली आणि त्यानं शेवंताच्या उघड्या पोटावर हळूच आपला तळहात ठेवला. त्याच्या उबदार स्पर्शानं तिचं अंग शहारलं. तिनं त्याच्याकडे आपलं तोंड फिरवलं आणि लाडानं वामनच्या केसातून हातांची बोटं फिरवली. जणू तो तिच्याकडून होकाराचा इशारा असावा. दोघांच्या मनातील पाजळणाऱ्या भावना उजळणाऱ्या दिव्याने ओळखल्या असाव्यात. लाजून तो फडफडला आणि दोघांना अंधारात ढकलून विझून गेला. मार्च महिना संपत आला. थंडी कमी होऊ लागली. होळी झाली. होळीत थंडी जळाली. आता ऊन जरा कठोर झालं. रानात उनंगवाडी झाली. गहू, हरभरा ही हिवाळी पिकं घरात आली. शेतकऱ्यांची घरं मालाटालानं भरली.
सुखसमाधान माणसांच्या चेहऱ्यावर जाणवू लागलं. फाल्गुन महिना मराठी वर्षाचा शेवटचा महिना संपत आला. आता मराठी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं, कारण वर्षाचा पहिला महिना पाडव्याच्या दिवशी सुरू होणार. नवीन वर्षाचे वेध लागू लागले. वसंत ऋतूचं आगमन झालं. रानोरान गव्हाचे खळे सुरू होते. प्रत्येक आखाड्यावर बैलांच्या मळणी गोल फिरताना दिसत. गव्हाच्या राशी जिकडं तिकडं पडल्या. खळ्याचे डाहोरे सुरू झाले. रानातले शेजारी, कामावरची गडी माणसं शेजारी पाजारी एकमेकांच्या आखाड्यावर डाहोरा जेवायला तयारीत होते. खळ्यावर 4 माणसं जीव घालून डाहोरा करायचा, तवा ती रास घरी आणायची. जर का रानात मसोबा असेल तर मात्र कोंबडं बकऱ्याचं तिखट जेवण द्यायचं आणि जेवण देऊन खळं उचलायचं. जागोजागचे खळे उनगले. गहू घरी नेलं. रान आता मोकळी मोकळी झाली. मोकळ्या रानात मरणाचं ऊन तापाय लागलं. रानात उनंगवाडी झाली. आज गुढीपाडवा, नव्या वर्षातला पहिला दिवस, नवं साल. गुढी मांडून लिंबाचा फुलोरा आणि साखर मिसळून घरातल्या सगळ्या माणसांना दिलं जातं. आग्रहानं खाऊ घालतात. पाडव्याच्या दिवशी वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही असा समज. हा वर्षातला पहिला दिवस, मग वर्षभर माणूस वाईटच बोलतो म्हणून मोठ्यांचा धाक. पाडव्याच्या दिवशी लवकर उठायचं, नाहीतर सालभर आळसच चढणार. आंघोळ करून गुढी मांडायची, तिची पूजा करून हात जोडून पाया पडायचं, नारळ फोडायचं, पुन्हा प्रसाद करून वाटायचा. पण एवढ्या गोष्टीला मात्र सूट. आज सण कोणता? गुढीपाडवा, तर अक्कलधर गाढवा हा संदेश हमखास मिळणार. या दिवशी घरोघर गुढी उभारलेल्या. सकाळच्या कोवळ्या किरणानं गुढीवरचा उबडा घातलेला पिवळी तांब्यात डोळे दिपवायचा. रंगी बेरंगी आकर्षक साड्या आणि तिची गगनचुंबी उंची सहजच माणसाचं लक्ष वेधून घेत. गुढीच्या गळ्यातली गाठी मात्र दिवसभर पोरांना सुखावते. गुढी केव्हा उतरल आणि त्या गुढीच्या गळ्यातले गाठीचे बत्ताशे केव्हा हातात पडतील यात पोरं सोरं मग्न असतात. गुढी उतरल्यावर गाठीचे बत्ताशे प्रसाद म्हणून घरात वाटायचे. गावातले सगळे व्यवहार पाडव्याला सुरू होतात. कामावर राहणारा गडी पाडव्याला साल धरतो. पहिलं साल संपून नवीन साल सुरू होतं. नवीन जाग्यावर नवीन गडी रुजू होतात. गड्यांचं सुखदुःख अडीअडचणी मालक ऐकून घेतात. सालाच्या पैशात सालचंदीत वाढ करतात. वारीक, सुतार, माळी, कुंभार अशा 12 बलुतेदारांचा हिशेब पाडव्यालाच होतो. सालभर भादरून त्याच्या बदल्यात मिळणारी सालचंदी म्हणजे त्यांचं बलुतं. नव्या आसाम्यांचा भरणा. सालाची वसुली पाडव्यालाच होते. शेतकऱ्याच्या घरात राशी लागतात. आता इथून पुढं 2 महिने असतात. त्या काळात नांगर धरून रानं नीटनेटकी करायची. पाडव्याच्या दिवशीच नांगर धरून रानात नव्या उदिमाला रान काळं शार करून ठेवायचं. तासाला सुरुवात करायची. घरून स्वयंपाक करून न्यायचा. तासाची नांगराची पूजा तास धरून करायची. बैल तासाला धरायची. ह्या गावातल्या सगळ्या गडबडीत वामनची आपली गडबड सुरू होती. आसाम्याकडून बलुतं जमा करायची वेळ होती. आधी गावातलं बलुतं तो वसूल करतो आणि मग डोंगरगावचं. आता उन्हाळ्याला चांगली सुरुवात झाली. रान भकास झालं. रानातली झाडं उदास आणि सगळ्या रानात पडल्या पानांचा जमिनीवर थर साचलेला. जमीन तापून कोरडी. आता रानातली लक्ष्मी घरात आली म्हणून रानं उदास झाली. वस पडलेल्या काळ्या भोर रानात तापणारं ऊन दिसतं. तसंच वाऱ्याच्या झुळकीनं धुऱ्यावरली झाडं डोलताना दिसतात. उघडा बंब होऊन रानात औत हाकणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगाला वाऱ्याची झुळूक स्पर्शून छान गारवा देऊन जाते. पिंगळी गावात सोयरिकी आणि लग्नाच्या लग्नसऱ्यानं गाव गजबजलेलं. पाडवा झाला. आता आसाम्या बलुतं घेऊन जा म्हणून बोलावू लागल्या. वामन यशवंताला हाताशी धरून बलुत्याची वसुली सुरू केली. हातात पोत्याचं चुंगडं घेऊन वामन आणि यशवंत न्याहारी करून निघाले. 12 वाजेपस्तोर वसुली करणार होते. वामननं आज नाना पाटलांचं घर गाठलं. बापले एक डहाळजत जाऊन बसले. नाना पाटलांना अंगणातून वाकून पाहिलं.
बापलेक दिसल्यावर बस वामन आलोच म्हणून घरात गेले. पाटलानं आंघोळ करून धोतर नेसलं होतं. अंगात धोतर तेवढंच नेसलेलं, बाकी काही नाही. पण हातात मात्र पितळेचं चमचम ताट आणि एका हातात पितळेचा गडू तांब्या होता. पाटील अंगणात तुळशीला पाणी सोडून घरात जात होते. ढाळजत वट्यावर भिंतीला टेकून ज्वारीचे पोते भरून ठेवले होते, तर मध्यभागी ओट्यावर भला मोठा ढीग मोकळाच टाकला होता. यशवंताचं लक्ष त्या ढिगावरच होतं. तेवढ्यात आनंदा सुतार हातात पोतं घेऊन आला. वामन आणि आनंदा सुतार बोलत होते. पाटील घरातून आले. कपाळावर अष्टगंध, हातात धोत्राचा चाळ. रुबाबानं गड्याला बोलावलं. गोविंदा असा आवाज दिला. गडी आला आणि मोकळ्या टाकल्या ढिगावर माप सुरू केलं. माणसाला 4 पायल्याप्रमाणे घासघास ज्वारी मोजून दिली. उभ्या असलेल्या पोत्याला हातही लावला नाही. त्याच ढिगावरून तीच ज्वारी आनंदालाही दिली. वामन यशवंतानं 2 खेपा केल्या. सालभरची कमाई पहिलं बलूत घरी आलं म्हणून शेवंताही आनंदून गेली. तिनं हातात पंचेपाळ आणला आणि ज्वारीच्या चुंगड्याची पूजा केली. कुंकू लावलं. तसाच बाप लेकालाही कुंकाचा पट्टा ओढला आणि घाई गडबडीत पोतं सोडलं. शेवंतानं सहज हात खुपसून ओंजळभर ज्वारी काढून पाहिली आणि लगेच कपाळावर आट्या आणल्या. ती खालीच बसली. काय तर सालभराच्या कमाईत नुसतं गोंडरच भरून दिलं होतं. नुसतं गोंडर पाहून शेवंता रडकुंडीला आली. सालभर भादरून बदल्यात काय तर गोंडरच. हे गोंडर पाहून शेवंताचं डोळं भरून आलं. असा राग आला आणि अंगात मुंग्या आल्या. आत्ताच त्याच्या घरी नेऊन फेकावं वाटलं, पण करणार काय? गरिबीनं आपल्या तोंडाला मुचकं बांधलं होतं. ते गरिबानं तोडणं म्हणजे गुन्हा. हा गुन्हा शेवंताला करायचा नव्हता. ती कडक दमदार बाई, तिनं सगळं दुःख गिळून घेतलं. जनावरासारखं कुटार म्हणून गोंडर खाणारी जात आमची वाद घालणार तरी कशी? नशिबावर ठेवून जगणारं मन तरी असतं गरिबाकडं. नाहीतर गरिबाला लाज लज्जा तर नसतेच, पण जीवीही असतो हे पण विसरून वागणारी माणसं यशवंत अनुभवत होता. शेवंताला हा अन्याय सहन होत नव्हता. ती मेहनतीला डगमगत नाही, पण अन्याय सहन करणार नाही. तिच्या पोटात काही राहत नाही. ती फडफड बोलून मोकळी होते. धडधड रडत तिनं मन मोकळं केलं. तिचं रडणं पाहून वामन म्हणाला, शेवंता, घरात लक्ष्मी आली आणि तू काय दाडासाडावाने आसू गाळायली? जाऊ दे, उठ उठ. माणसाला जनावर समजणाऱ्या या माणसाच्या वागण्याचा विचार करू नाही. त्याचा काय फायदा? घे, चल उठ लवकर. अन्नापेक्षा कोणी मोठं आहे होई? अन्न म्हणजे 12% पूर्ण ब्रह्म. असा हवाला वामननं दिला. शेवंता उठली. दोघांनी मिळून पोतं घरात आणलं. यशवंताला पण राहवलं नाही. माय, हे लोक असं का करतात? चांगली ज्वारी ठेवून घेतात आणि गोंडर का आपल्याला देतात? शेवंताकडेही याचं उत्तर नव्हतंच. ती गप्पच बसली. जे गुरंढोरं खात नाहीत ते आमच्या माती मारलं जातं. इतकी आम्ही माणसं गेलेली, त्यांनी का आमच्या मेहनतीची अशी चेष्टा करावी? गोट्यात बांधलेलं जनावर जे खात नाही ते आम्हाला? आम्ही त्याच्यापेक्षा गेलेली माणसं आहोत का? आमच्या मेहनतीचं हेच फळ? हीच आमची सालभराची कमाई? नुसतं गोंडर? खरं तर हा आमच्या कष्टाचा अपमान आहे. ह्यापेक्षा धंदा सोडून दुसरी वेठबिगारीची कामं केलेली बरी. अशा पोट तिडकीनं यशवंत बोलत होता. वाढ वडिलांचं राखण म्हणून आम्ही काम करावं तर लाचारी अनही वागणूक मिळते. तिघांनी मिळून अंगणातलं सगळी पोतं एक एक करून घरात नेऊन ठेवली. गावातल्या बऱ्याच आसाम्या वसूल झाल्या आणि अजून वसुली सुरू होती. तात्यारावानं वामनला बोलावलं. त्याचा स्वभावही काही वेगळाच. सगळ्या बलुतेदाराला बोलवायचं आणि ते बैठकीत आले की आपण मागच्या दाराने निघून जावं. सालभर मेहनत करून घाम गाळायचा आणि वर्षाकाठी वाट पाहायची.
असे अनेक प्रसंग यशवंतनं वामनसोबत अनुभवले, पण गोंडराशिवाय काही नाही मिळालं. वारकाला बलुत्यात गोंडर देणं ही जणू परंपराच असावी, म्हणून बलुतेदाराला गोंडरावरही समाधान मानावं लागतं. घरात खूप ज्वारी जमा झाली. घर समाधानी झालं. जमा झालेल्या ज्वारीतील गोंडर काढण्यासाठी सगळी ज्वारी धुवून काढण्यात शेवंताचं पार कंबारडं मोडून गेलं. करणार काय? गावातल्या असाम्यामधून अण्णासाहेबांचं बलुतं वसूल करायचं राहिलं होतं. आज वामन यशवंताला घेऊन वाड्यावर बलूत आणायला गेला. वाड्यावर जायची यशवंतची दुसरी वेळ. वामन आवाज देण्या अगोदरच कुत्रं भुंकलं तेव्हा कुठं वामननं आवाज दिला, मालक, ओ मालक. कुत्र्याचा आवाज ऐकून उमा बाहेर आली. बरेच दिवसानंतर यशवंतला वाड्यावर पाहून ती गालात हसून घरात गेली. ती आता चांगली टुमदार उजळ दिसत होती. तिच्या वागण्या बोलण्यात खूप सुटसुटीतपणा जाणवत होता. लांब केसांच्या विणीनं ती सुडोल दिसत होती. तिच्या समजदारपणामुळं तिच्या नजरेतही आता गोडवा आल्यासारखं वाटत होतं. तिचं शरीर आता आकार घेत होतं, म्हणून तिच्या अंगात आणि देखणेपणात रसरशीतपणा जाणवत होता. तिच्या तारुण्याकडील वाटचालीमुळे तिचा चेहरा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता, म्हणून तिच्याकडे पाहण्यासाठी मन आतुर व्हावं अशी ती दिसू लागली. तिच्या या देखण्या रूपाला क्वचित वाटूनही गेलं असावं की या माझ्या सौंदर्यावर, सर्वांगावर यशवंतची नजर पडावी. त्यानं एक वेळ नजर भरून पाहावं म्हणून ती सारखं सारखं वसरी देत होती. यशवंतची एक एक नजर टिपण्यास ती आतुर होती. यशवंतनं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. त्याच्याही मनात विविध विचारांच्या पालव्या फुटण्याजोगं शहाणपण आलं होतं आणि तिच्याविषयी त्याच्या अंतर्मनात रंग उजळत असावेत, म्हणून तो खालच्या नजरेनं तिच्या शृंगारी हालचालीस प्रतिसाद देत होता. झाक्या झोक्यानं एखादी नजर फिरवित होता आणि मनातल्या मनात बोलतही असावा, उमा, तुझ्यामुळंच माझी शाळा गेली. ह्यातून तो लगेच बाहेर आला. समोर पाहिलं तर इथंही तसाच भला मोठा ढीग वसरीत बलुतेदाराची वाट पाहत होता. अण्णांनी ज्वारीच्या ढिगावर बलवलं आणि घसघस ज्वारी मोजून देऊ लागली. एकामागं एक चुंगडं धरण्यात मग्न असलेल्या यशवंताकडे उमा व्हरांड्यातून पाहत होती. पण अण्णापुढं येणं म्हणावं तेवढं सोपं नव्हतं. उमा प्रत्येक खेपीप्रत यशवंताकडे झोक्या झोक्यानं चोरट्या नजरेनं पाहत होती. तिच्या कोवळ्या प्रेमळ मनाला यशवंतला बोलावं वाटत होतं. ती आता सुंदर दिसत होती, पर पोर पाटलाची कशी बोलणार? यशवंत ही सगळी परिस्थिती समाजरचना ओळखून होता, म्हणून त्यानंही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तोंडाला येत नाही म्हणजे आंबटच म्हणावं लागणार होतं. गावातल्या वसुलीबरोबर रंगराव पाटलाचं बलुतं वसूल झालं. रंगराव एकदा मागं घरी आला होता आणि शेवंतानं पान उतारा केला. तेव्हापासून वामनच्या घराचा दरवाजाच ओलांडला नाही. पण शेवंतानं केलेल्या अपमानाचा वचपा कसा घ्यायचा ह्याचा तो बेतच आखत होता. कधी ना कधी आपल्या अपमानाचा बदला मी घेणार असं त्यानं मनात घेतली ती भीष्म प्रतिज्ञाच होती. पण रंगरावानं वामनचं बलुतं मात्र लगेच दिलं. जवळपास गावातलं सगळ्या बलुत्याची वसुली झाली. गावात आता सगळी आबादानी झाली. घरोघर मराठालाच्या राशी लागलेल्या, सगळी कामं झालेली. अशा वेळेस गावात सगळे व्यवहार जसे सुरू होतात तसेच गावात बाहेरची कामं करणारी माणसंही आपली पालं मांडायला लागतात, म्हणून याला हंगाम म्हणतात. घरात गहू, ज्वारी, डाळीदुळी भरपूर असतात, म्हणून गावात काम करणारी घिसडी, कैकाडी, कामटकर यांची पालं दिसायला लागतात. मग गावातली शेतकरी माणसं त्यांच्याकडून ज्वारी, गहू देऊन आपली कामं करून घेणार. यालाच सुगीचे दिवस म्हटले जातात. या सुगीत काल परवाची गोष्ट मात्र सगळ्या गावात झाली आणि अशा गोष्टी गावात वाऱ्यासारख्या पसरतात. त्यातल्या त्यात वारकाजवळ आल्यावर काय, तो त्या गोष्टीला वाऱ्यावरल्या पाचोळ्यासारखं उडवतो, कारण सगळ्या गावाचा ठेका वारकापाशी. कुणाची गेली, कुणी आणली, कुणी ठेवली, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींची सगळी उठाठेव वारकाला. वारकाचं ठिकाण पूर्वीपासून प्रसिद्धी माध्यमाचं काम करतं. सुतार, वारीक यांच्या जवळ बसल्यावर सगळ्या गावाची खबर लागते. त्याचं कौशल्य त्याच्याकडेच असतं.
अशीच वामनच्या कानावर काल परवाची भिवाची गोष्ट आली. बिचारा बेवडा भिवा उगीच्या उगीच चोपला गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.